नमस्कार श्रोते व मित्र हो. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये 22वा डॉक्टर कोरोनाचा एपिसोड मी डॉक्टर राहुल पंडित आणि डॉक्टर शशांक जोशी आपले स्वागत करतो. आपल्या बरोबर आज एक फार अत्यंत महत्वाची आणि लाडकी अशी व्यक्तिमत्व आहे. माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि पूर्व मुख्यमंत्री. सर, आपलं स्वागत आहे आमच्या या डॉक्टर कोरोना प्रोग्रामवर आणि आपले फार थँक्यू. फार आभार की वेळात वेळ काढून आपण इकडे आलात. खूप खूप तर आभारी मी आहे. धन्यवाद सर. तर मी वेळ न घालवता सरळ प्रश्नांकडे येतो, कारण आपल्याला काही प्रश्न थोड्या वेळात काढून विचारायचे आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न सर माझा असा होता की आत्ताच आपण कोविड मधून बरे झालात आणि सुखरूपपणे पुन्हा कामावर चालू झालंय, आपलं सगळं काही बिझी शेड्यूल चालू झालंय. थोडासा आपला सर कोरोनाच्या प्रवासाबद्दल जर आपण थोडं बोलू शकलात, आपल्या स्वतःच्या एक्सपिरियन्स बद्दल, म्हणजे श्रोत्यांना थोडंसं धीर येईल, थोडंसं बरं वाटेल की कसं ह्याच्यातून आपण लढा दिलात आणि त्याच्यातून तुम्ही कसे बरे झालात आणि आता पुन्हा नॉर्मल लाईफ कसं आपलं चालू झालेलं आहे. धन्यवाद डॉक्टर पंडित साहेब, डॉक्टर जोशी साहेब. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर मी आपले आभार मानतो की कोरोनाच्या संकटाच्या काळात आपण भक्कमपणे माझ्या पाठीशी उभं राहिलात आणि अतिशय चांगली ट्रीटमेंट मला त्यावेळी मिळाली आणि त्यातनं वेगानं मी बरा झालो. खरं तर कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपली इम्युनिटी हाय ठेवायची या दृष्टीनं मी अगदी नियमित व्यायाम करणे, योग्य आहार घेणे आणि नीट मास्क वापरणे अशा सगळ्या गोष्टी करत होतो. अतिशय एक्सटेन्सिव्ह ट्रॅव्हल या कोरोनाच्या दरम्यान मी केलं. अनेक कोविड हॉस्पिटल्सना मी त्या ठिकाणी भेट दिली, अनेक ICUना भेट दिली, अनेक पेशंट्स सोबत संवाद केला. एकूणच सगळ्या कोरोनाच्या परिस्थितीत नागरिकांच्या पाठीशी आपल्याला उभं राहता आलं पाहिजे असाच प्रयत्न माझा असायचा आणि त्या दृष्टीनं आपली इम्युनिटी हाय राहिली पाहिजे याकरता मी सातत्याने प्रयत्न करायचो. जवळजवळ मला असं वाटतं की 6-7 महिन्याच्या काळात मला कुठलाही त्रास झाला नाही आणि नियमित व्यायाम आणि जे काही डॉक्टरांनी सांगितलं होतं त्या सगळ्या गोष्टी करत असल्यामुळे कोरोनाची लागण देखील मला झाली नाही. मला त्यानंतर प्रचाराकरता बिहारला जावं लागलं आणि बिहारमध्ये त्या ठिकाणी काही दिवस असताना मला अचानक असं लक्षात आलं की आपल्याला ताप येतोय आणि पहिल्या दिवशी मला वाटलं की हा साधा ताप असेल आणि म्हणून मी गोळी घेतली रात्री क्रोसिनची आणि सकाळी ताप उतरला, परत काम केलं. असं एक 2-3 दिवस त्याच्यामध्ये झाल्यानंतर मला असं वाटलं की हा काहीतरी नियमित ताप नाही आहे, हे काहीतरी वेगळं आहे. आणि तात्काळ मी तिथनं मुंबईला आलो आणि मुंबईला हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्ट केली, तर ती टेस्ट पॉझिटिव्ह निघाली आणि लगेच सेंट जॉर्जेसला मी ॲडमिट झालो. आणि मला असं वाटतं की ॲडमिट झाल्यानंतर अतिशय चांगली ट्रीटमेंट मला त्या ठिकाणी मिळाली. आपल्यासारख्या सगळ्या डॉक्टर पंडित साहेब, आपण आणि सगळ्या डॉक्टरांनी मिळून मला रेमडेसिवीर आणि प्लाझ्मा देखील देण्याचा निर्णय केला. आणि कोमॉर्बिडिटी मला होती, मला शुगर होती आणि शुगरचा त्रास असल्यामुळे सगळ्या डॉक्टरांनी हा निर्णय केला की आपण ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट केली पाहिजे, कारण सायकोटाईन स्टॉर्ममध्ये गेल्यानंतर मग ट्रीटमेंट करून फार फायदा नाही आणि किंबहुना ट्रीटमेंट जर उशिरा केली तर त्यातनं अनेक कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. आणि म्हणून अतिशय चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट त्या ठिकाणी मला मिळाली आणि त्याचसोबत स्पायरोमेट्री आणि इतर काही एक्सरसाइजेस देखील पॅरलली माझे सुरू झाले की ज्यातनं लंग्सच्या संदर्भात लंग्सचं एक्सपान्शन करणं हा एक महत्त्वाचा विषय होता. सगळ्यात महत्त्वाचं मला जे डॉक्टर साहेबांनी सांगितलं ते पालथं झोपण्याकरता सांगितलं आणि मी त्या ठिकाणी अगदी बघितलं की पालथं झोपलो की माझं ऑक्सिजन सॅच्युरेशन हे 99-100 चाललं जायचं. सरळ असताना ते कदाचित 96 असायचं, 97 असायचं, पण पालथं झोपल्याबरोबर ते अतिशय चांगल्या प्रकारे वाढायचं. आणि म्हणून मग मी हा प्रयत्न केला की जास्तीत जास्त पालथं कसं झोपता येईल, जेणेकरून मग त्यावेळेस IPL चालू होते, तर पालथं झोपण्याची सवय नसल्यामुळे अनेकदा त्रास होतो. मग पालथं झोपून मॅच बघायची, पालथं झोपून सिनेमा बघायचा. रात्री झोपत असताना पहिल्यांदा पालथं जेवढा जास्तीत जास्त वेळ झोपता येईल तेवढं झोपायचं, असा देखील प्रयत्न त्या ठिकाणी मी केला. एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की
डॉक्टरांनी जी ट्रीटमेंट दिली आणि जे इन्स्ट्रक्शन दिले याचं मी तंतोतंत पालन केलं. म्हणजे मला ट्रीट करणारे सगळे डॉक्टर्स हे किंवा तिथला जो नर्सिंग स्टाफ असेल तो मान्य करेल की मी अतिशय चांगला पेशंट होतो, की ज्याने सगळ्या गोष्टी, कारण शेवटी माझ्या भल्याकरता आणि मी लवकर चांगलं व्हावं याकरता डॉक्टर ते सांगत होते. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगल्या प्रकारे ही सगळी ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळाली. आणि त्यातनं जे काही बॅलन्स डाएट मला सांगितलं ते बॅलन्स डाएट मी त्या ठिकाणी घेतलं आणि त्यातनं खूप लवकर मी बरा झालो. आणि फॉर्च्युनेटली बरं झाल्यानंतर देखील 7 दिवसपर्यंत म्हणजे रिहॅबिलिटेशन तर मी करत होतो, पण अनेक लोकांमध्ये जो खूप थकवा वगैरे आला तसं एक 2-3 दिवस मला जाणवला, पण त्याच्यानंतर तो काही जाणवला नाही आणि फार लवकर माझी रिकव्हरी जी आहे ती रिकव्हरी त्या ठिकाणी झाली. मला असं वाटतं की लवकर ऍडमिट होण्याचा जो निर्णय मी घेतला आणि अंगावर काढला नाही, हा निर्णय माझा अतिशय योग्य होता असं मला वाटतं. कारण ज्याला आपण सामान्य ताप समजतो आणि म्हणजे माझंही दुर्दैवाने मी इतका शिकला सवरला किंवा पब्लिक लाईफमध्ये वावरणारा असताना देखील मीच माझ्या मनाची ठाम समजूत करून घेतली होती की आपल्याला कोरोना होऊच शकत नाही. आणि अशा या समजुतीत 2 दिवस मी काढले, तेही काढायला नको होते, पण तरी देखील मी लवकर त्या ठिकाणी ऍडमिट झालो. तर मला असं वाटतं की कोरोनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की सिम्पटम्स असतील आणि ऍडमिशनची आवश्यकता असेल तर तात्काळ ऍडमिट होणं आणि एसिम्प्टोमॅटिक असेल तर त्याच्यामध्ये आयसोलेट होणं. हे जेवढ्या लवकर आपण करू शकू तेवढ्या लवकर आपण त्यातनं बाहेर देखील येतो आणि इतरांना देखील आपल्या त्या आजाराचा त्रास होत नाही. हे मला अतिशय महत्वाचं वाटतं. तर अगदी बरोबर म्हणालात, ह्यात तर काही दुमत नाही आणि मी त्याचा साक्षी आहे की आपण डॉक्टरांनी जे सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स होते किंवा नर्सेसनी जे काही तुम्हाला सांगितलं होतं ते तुम्ही यू आर द बेस्ट पेशंट वी हॅड इन अ लॉंग टाइम. आणि त्याच्याबद्दल म्हणजे जोशी सर सांगायचं तर की सरांना मी एकदा 6 मिनिटाची वॉक टेस्ट करायला सांगितली रूम मध्ये आणि त्यांनी अगदी काही नो कंप्लेंट करता, काहीच न बोलता एक वॉक टेस्ट अगदी सहजपणे ऍज इफ यु नो की मला हे करायचंय, म्हणजे त्याच्यामध्ये काही त्यांच्या मनात कुठलाही डाऊट नव्हता की मला का करायला सांगतो. आणि त्यांनी थोड्या वेळापूर्वीच केली होती. म्हटलं सर इथे माझ्यासमोर करा. आणि इट वॉज जस्ट सिम्पली व्हेरी गुड एक्सपिरियन्स टू बेसिकली लुक आफ्टर यू. कारण काही प्रश्नच नाही, तुम्ही एकदमच जे म्हणाल ते, जे आम्ही म्हणू ते तुम्ही पाळत होतात, त्यात काही वादच नव्हता. जोशी सर आपल्याकडे. सर आपण सगळ्यांना प्रोत्साहन दिलंय. आपण स्वतःहून कोरोनाचा हा पूर्ण लढा अतिशय सक्सेसफुली बाहेर आलात. सर आपला भारत जो आहे तो आता एका मोठ्या फळीवर आहे आणि आपले जे पंतप्रधान आहेत आम्ही सगळे त्यांचा खूप अभिमान करतो आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं की त्यांनी आता भारताला एका फार मोठ्या पातळीवर पाठवले. कारण ज्याप्रमाणे आपण जो कोरोना हँडल केलाय भारतात तो जगात अमेरिका करू शकला नाही, युरोपमध्ये करता नाही आलाय, युके मध्ये करता नाही आलाय. आणि आता सगळ्यांची जी चाहूल लागली ती व्हॅक्सिन बद्दल लागली आहे सर. आणि केंद्र सरकारने पण व्हॅक्सिन बद्दल जी स्ट्रॅटेजी अडॉप्ट केली आहे ती प्रॉब्ली जगातली सगळ्यात एक्सटेन्सिव्ह स्ट्रॅटेजी आहे. कारण जगामध्ये जर का 100% व्हॅक्सिन जमवत असेल तर 50% भारतात तयार होते. तर सर व्हॅक्सिन बद्दल थोडंसं मार्गदर्शन करा आमच्या श्रोत्यांना. कारण आता काय आहे, सगळ्यांना तीच एक उत्सुकता लागलेली आहे की व्हॅक्सिन व्हॅक्सिन व्हॅक्सिन. आणि त्याच्यामध्ये काय झालंय सर की लोक आता मास्क विसरायला लागलेत, डिस्टन्सिंग विसरायला लागलेत, थोडं हातपाय धुणं विसरायला लागलेत, साबण वापरणं किंवा सॅनिटायझर वापरणं थोडं विसरायला लागलेत. आणि थोडा व्हॅक्सिनला वेळ आहे सर, हे तुम्हालाही माहिती आहे. कारण तुम्ही केंद्र सरकारशी खूप प्रयत्न करताय, आपल्या भारतासाठी खूप प्रयत्न करताय. तुमचे जे सगळे जे आजचे एफर्ट्स आहेत ते सगळे आपल्या सगळ्या भारतीयांसाठी आहेत आणि तुम्ही कधीच कोणाला असा डिस्टिंग्विश केलेलं नाहीये. तर थोडीशी आमच्या श्रोत्यांना सांगा सर की व्हॅक्सिन साठी काय काय आपल्या पंतप्रधानांनी आणि केंद्र सरकारने भूमिका घेतलेली आहे. आणि नंतर थोडंसं एक आमच्या श्रोत्यांना हे सांगा की थोडी अजूनही काळजी घ्यायची गरज आहे. कारण काय आहे की असं लोकांना खूप सेल्फ कॉन्फिडन्स आला की आता व्हॅक्सिन आलेलंच आहे, चला आता व्हॅक्सिन आलं आपल्याला व्हॅक्सिन मिळणार. तर थोडंसं जर का त्यांना मार्गदर्शन केलं तर आम्हाला खूप चांगलं वाटेल सर. थँक्यू सर. नाही डॉक्टर जोशी साहेब, आपण अतिशय योग्य गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे. याचं कारण असं आहे की कोरोना अजून गेलेला नाहीये, तो त्याच ठिकाणी आहे. थोडा प्रादुर्भाव आपल्याला कमी वाटतोय आणि विशेषतः या ठिकाणी मोर्टॅलिटी थोडी कमी वाटते. याचं एकमेव कारण हे आहे की एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल आता डॉक्टर्सच्याही लक्षात आलेला आहे, सिम्पटम्सही डॉक्टर्सच्या लक्षात आले आहे, अर्ली ट्रीटमेंट डॉक्टर्स करू शकतायत आणि त्यामुळे हे मोर्टॅलिटी कमी झालेली आहे.
पण मोर्टॅलिटी कमी झाल्याबरोबर कोरोना गेला असा जर कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. त्यामुळे मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, हात धुणं, सॅनिटायझरचा वापर करणं हे आपल्या जीवनाचं अंग बनवणं हे आजही अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं असं आहे की कोरोनाच्या वॅक्सिनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे मध्यंतरी माननीय पंतप्रधानांनी 3 ठिकाणचा दौरा केला. अहमदाबाद, हैदराबाद आणि त्याच्यानंतर पुणे या तिन्ही ठिकाणी वॅक्सिन्स ज्या आहेत त्या तयार करण्याची प्रक्रिया चालली आहे. सुदैवाने वॅक्सिनच्या संदर्भात रिझल्ट्स आपल्याकरता समाधानकारक आहेत किंवा आपला उत्साह वाढवणारे आहेत. आणि साधारण माझ्याकडे कुठली ऑफिशियल त्या संदर्भातली माहिती नाही, पण जी काही चर्चेतनं माझ्याकडे माहिती आली आहे किंवा वेगवेगळ्या वॅक्सिन तयार करणाऱ्यांनी जे काही अंदाज वर्तवले त्यातल्या काहींची माझी पर्सनल चर्चा देखील झाली, मी त्यांच्याशी देखील चर्चा केली. तर साधारणपणे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या मध्यापर्यंत निश्चितपणे वॅक्सिन हे आलं पाहिजे. पण आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यावं लागेल की भारताची लोकसंख्या लक्षात घेता आणि एकूण जगाला लागणारे वॅक्सिन, भारताला लागणारे वॅक्सिन, आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्याचं प्रायोरिटायझेशन करावं लागणार आहे. त्यामुळे कोणालाही असं वाटत असेल की वॅक्सिन आलं म्हणजे आता ते आपल्याला लगेच मिळणार आहे आणि त्यामुळे आता आपण काही वापरलं नाही तरी चालतं, हे चुकीचं आहे. त्याची एक बृहत स्ट्रॅटेजी माननीय पंतप्रधानांनी सर्व जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून, राज्यांची चर्चा करून तयार केली आहे. आणि त्याच्यामुळे वॅक्सिनच्या अवेलेबिलिटी प्रमाणे त्याचं प्रायोरिटायझेशन केलं आहे की पहिले कुठल्या घटकाला, त्यानंतर कुठल्या घटकाला, त्यानंतर कुठल्या घटकाला. आणि दुसरं वॅक्सिनचं लॉजिस्टिक्सही हे अत्यंत महत्वाचं आहे. याचं कारण जी माझी माहिती आहे -70 डिग्रीमध्ये ते वॅक्सिन जे आहे ते स्टोअर आपल्याला करावं लागतं आणि त्यामुळे लॉजिस्टिकली तेवढ्या व्यवस्था उभ्या करणं आणि मग त्याचं वॅक्सिनेशन करणं ही एक खूप मोठी स्ट्रॅटेजी केंद्र सरकारने हातामध्ये घेतली आहे. पण मला हे निश्चितपणे अपेक्षित आहे की ज्याप्रमाणे आपले माननीय आरोग्य मंत्री म्हणाले की 2021च्या मध्यापर्यंत आपण फार मोठ्या समूहाला वॅक्सिनेट केलेलं असेल किंवा त्यांना वॅक्सिन दिले असतील आणि त्यामुळे कोरोना जवळजवळ आपल्या आटोक्यात आला असेल, तर हीच अपेक्षा आपण बाळगूया. पण जोपर्यंत ही स्ट्रॅटेजी पूर्णपणे यशस्वी होऊन आणि जो सामान्य माणूस आहे त्याच्यापर्यंत वॅक्सिन पोहोचत नाही तोपर्यंत मात्र या संदर्भातली काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ती आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. धन्यवाद सर. राहुलजी. थँक्यू. धन्यवाद सर. तर दुसरा प्रश्न घेतो माझ्याकडून. बऱ्याचशा राज्यामध्ये सर थंडीची लाट आहे सध्या. म्हणजे आपण महाराष्ट्रात सुदैवाने नागपूर, नाशिक, पुणे सोडलं तर बऱ्याचपैकी, औरंगाबाद सोडलं तर मुंबईत तर काही थंडीचं एवढं काही प्रमाण येत नाही. परंतु उत्तर भारतामध्ये थंडीची लाट असल्यामुळे बऱ्याच राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. थोडा आता आटोक्यात आला आहे. पण त्याचबरोबर आपल्या देशासमोर इकॉनॉमी उघडणं किंवा अजून ओपन करणं हे पण गरजेचं होतं. कारण दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पॅरलली चालणं गरजेचं होतं. तर त्याच्यामध्ये सर सुवर्णबिंदू कसा गाठता येईल, असं काही स्ट्रॅटेजी एक केंद्राकडून आहे किंवा आपल्या माननीय पंतप्रधान साहेबांकडून आहे की आपल्याला एक सुवर्णबिंदू गाठून की दोन्ही गोष्टी व्यवस्थित चालाव्या, त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करायला सर बरं होईल. नाही, हे अगदी आपण सांगितलं ते खरं आहे आणि विशेषतः यावेळेस चिंता याकरता आहे की एक थोडी एक्सटेंडेड थंडीची लाट राहू शकते असं आपल्याला IMD डिपार्टमेंटने सांगितलं आहे. आणि IMDचं म्हणणं असं आहे की ही डिसेंबर कडनं तिकडे फेब्रुवारी मार्च पर्यंत ती लाट राहू शकते. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं आणि त्याच्याने जो काही प्रादुर्भाव वाढतो तो आटोक्यात ठेवणं हे आपल्या सगळ्यांकरता मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. पण यासोबत शेवटी लोकांचं जी म्हणजे काय लाईव्हलीहूड जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. उपजीविका ही अत्यंत महत्वाची आहे आणि विशेषतः या कोरोनाच्या संकट काळामध्ये हातावर पोट असणारे जे समाजातील लोक आहेत यांच्यासमोर एक मोठं संकट आलंय आणि म्हणून कुठेतरी अर्थव्यवस्था उघडणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे जसं काही समाजशास्त्रज्ञांनी सांगितलं की अर्थव्यवस्था उघडली नाही तर कोरोनाच्या मृत्यूंसोबत आर्थिक कारणाने होणारे मृत्यू हे देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढतील आणि त्यातनं नैराश्य किंवा उपासमार अशा गोष्टी देखील तयार होऊ शकतात. आणि म्हणून आपण फेजेसमध्ये हे ओपनिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि फेजेसमध्ये ओपनिंग करताना
काय होतं की एखादं क्षेत्र ओपन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात आपण किती प्रोटोकॉल तयार केले तरीही लोक झुंबड करतात, लोक प्रोटोकॉल पूर्ण पाळत नाही. पण एक 3-4-5 दिवसात ते रेग्युलराइज होतं आणि मग प्रोटोकॉल देखील त्या ठिकाणी पाळले जातात असं आपण बघितलंय. त्यामुळे आपण ओपन अप केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात कोरोना वाढेल असं वाटलं होतं, असं काही झालं नाही. दिवाळीच्या दरम्यान, फेस्टिवल्सच्या दरम्यान लोकांनी काही प्रमाणात झुंबड केलीच, म्हणजे ते अतिशय दुर्दैवी होतं. पण तरी देखील मोठ्या प्रमाणात अनेक लोकांनी काळजी देखील घेतली आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा वाढला तरी तो काही खूप वाढलाय किंवा प्रमाणाबाहेर चाललाय अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली नाही. त्यामुळे आपल्याला हा सुवर्ण मध्य गाठणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आता अर्थव्यवस्था जर ओपन केली नाही तर त्याला एक इररिपेरेबल लॉस देखील अर्थव्यवस्थेला होऊ शकतो आणि विशेषतः छोटे लोक जे आहेत, म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे किंवा उद्योगांमधले जे छोटे उद्योग आहेत यांचं सस्टेन करण्याची कॅपॅसिटी अत्यंत कमी असते आणि म्हणून त्यांच्याकरता इकॉनॉमी ओपन करून त्याचा ट्रिकल डाऊन इफेक्ट हा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणूनच माननीय पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या माध्यमातून समाजातल्या विविध घटकांमध्ये या कोरोनाच्या काळामध्ये त्यांना संकटातनं बाहेर काढता येईल आणि अर्थव्यवस्थेला चालना देता येईल अशा प्रकारचा सगळा प्लॅन तयार केला. मात्र एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की आपण ओपन अप करत असताना तयार केलेले प्रोटोकॉल हे जर पायदळी तुडवले तर त्याचं नुकसान दुसऱ्या कोणाचं नाही आहे, तुमचं स्वतःचं आहे, प्रत्येक नागरिकाचा आहे. जो त्या फील्ड मधला आहे त्याला कोरोना होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे अजून 2 लोकांना कोरोना होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ओपन अप करावंच लागेल, पण ओपन अप करताना त्या क्षेत्राचे जे प्रोटोकॉल ठरले आहेत त्याचं तंतोतंत पालन आपण केलं पाहिजे. आपली जी काही ड्युटी आहे ऍज अ सिटीजन, एक नागरिक म्हणून आपले जे कर्तव्य आहेत, अधिकारांची माहिती प्रत्येकाला असते पण कर्तव्याची माहिती ठेवणं हे आजच्या काळात अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या कर्तव्याचं पालन जर आपण केलं तर पूर्णपणे अर्थव्यवस्था ओपन करून देखील आपण कोरोनाच्या संकटाला थांबवू शकू. फार छान सर. अधिकारांबरोबर कर्तव्याची जाणीव असणं आणि त्याची पुरेपूर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. जोशी सर आपल्याकडे सर. धन्यवाद सर. तुम्ही खूप छान सगळं सांगितलंय, पण आता आपल्याकडे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, आपले स्वास्थ्य कर्मचारी आहेत. सर थोडे थकलेत ते काय झालंय की आता एक फटीग सेट झालाय. कारण काय झालंय की आता हे जवळजवळ असं बाळणपणासारखं ऑलमोस्ट 9 महिने झालेत. आता आपला 9वा महिना चालू आहे आता कोरोनात आणि लोक थकून गेलेले आहेत. दुसरं म्हणजे रिसोर्सेस, इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थमध्ये भारतामध्ये आपले जे स्वास्थ्य मंत्री आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलंय. स्वतः डॉक्टर आहेत ते आपले आणि पूर्ण भारताला आता WHO पण चेअरमन आहेत. पण आपण आपल्या GDP मध्ये 4% ऍटलिस्ट आपले हेल्थवर स्पेंडिंग झालं पाहिजे. आपण 0.91%च करतो. तर आमची तुम्हाला निवेदन आहे सर की तुम्ही एवढ्या मोठ्या स्थळावर आहात, नॅशनल लेवलवर आहात आता, तर आपलं थोडस एक तर तुम्ही आमच्या सगळ्या जे आरोग्य समाज आहे जो सेवा करतो रुग्णांची, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी तुम्ही मार्गदर्शन करावं ही आमची इच्छा आहे. दुसरं म्हणजे आमची एक निवेदन आहे की आमच्यातर्फे तुम्ही हेल्थवर थोडंसं फोकस करून, मला अतिशय कॉन्फिडन्स आहे आपल्या पंतप्रधान आणि स्वास्थ्य मंत्र्यांमध्ये की ते हे बजेटरी अलोकेशन थोडं वाढवतील. कारण जोपर्यंत ते होणार नाही आणि आपण इन्फ्रास्ट्रक्चर नाही बिल्ड करणार, आता ह्या गेल्या 9 महिन्यामध्ये पण हिरोईक केलेलं आहे आपण, जे केलेलं आहे तेवढं आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतंच. आपली पाठ मोडली असती तरी पण भारताने ज्या सक्षमतेने केलेलं आहे सगळं काम आणि प्रत्येक राज्याने केलेलं आहे, मी फक्त आणि भारत सरकारने त्याला पूर्ण प्रोत्साहन दिलंय, पूर्ण सपोर्ट दिलाय, पूर्ण 100% सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गेट्स ओपन करून दिल्या त्यांनी. तर ह्याच्यात पुढे आपल्याला, कारण आज कोरोना आलाय, उद्या काही कोरोना 2 येऊ शकतो किंवा दुसरा काहीतरी आजार येऊ शकतो, तर आपल्याला थोडंसं हेल्थवरती एक फोकस द्यावा लागेल जसं बाकीच्या देशाने केलं. तर त्या अनुषंगाने थोडंसं एक मार्गदर्शन आणि आमचं एक थोडंसं एक निवेदन. आणि त्याच्या अगोदर आमचे जे थकलेले डॉक्टर, नर्सेस किंवा जे आमचे कर्मचारी वर्ग आहेत ना, ते खूप काम करतात, खूप मेहनत केली सर, जीवाला पण लावून. तुम्ही पण पाहिले स्वतः सर, सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये तुम्ही स्वतः पाहिलेलं की किती जीव तोडून काम करतात सगळेजण. तर त्यांना काहीतरी एक प्रोत्साहन द्या. कारण काय झालं, थोडासा एक फटीग सेट होतो आणि आता हा एक क्रुशियल वेळ आहे. आता एक मेक अँड ब्रेक आहे. अजून एक 6 महिने अजून आपला कोविड राहणार आहे थोडासा आणि आपल्याला अजून हेल्थ प्रिपेअर्डनेस लागणार आहे. तर थोडा आमचा जो हा कार्यक्रम आम्ही चालवतो, हा मार्गदर्शनामध्ये आमचे खूप स्वास्थ्य कर्मचारी पाहतात, नर्सेस पाहतात, डॉक्टर्स पाहतात, तर त्यांना थोडंसं एक प्रोत्साहन द्यावं ही आमची इच्छा आहे सर.
नाही, अगदी आपण खरं बोललात. कारण इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये आमच्या सगळ्या हेल्थ स्टाफनी आणि हेल्थ सर्व्हिसेस मधल्या लोकांनी काम केलं आहे. डॉक्टर्स पासनं नर्सेस पर्यंत आणि नर्सेस पासनं अगदी वॉर्ड बॉयज किंवा सर्व प्रकारचा सफाईकर्मी स्टाफ अशा सगळ्या लोकांनी खूप मोठी मेहनत यावेळी केली आहे. आपण नेहमी असं म्हणतो की जीवनामध्ये सर्व्हिस टू द नेशन अशा प्रकारची एक संधी आपल्याला मिळाली पाहिजे. हे म्हणणं सोपं असतं, पण हे करणं फार कठीण असतं. आज सर्व्हिस टू द नेशन या शब्दाची व्याख्या आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी, आमच्या हेल्थ स्टाफनी काय असते त्याची व्याख्या आपल्याला दाखवून दिली. कारण पूर्ण देश हा अडचणीत असताना आपला जीव धोक्यामध्ये घालून प्रचंड मोठी सेवा या सगळ्या आमच्या लोकांनी केली आहे. त्यामुळे डॉक्टर साहेब, तुमच्या सहित सगळ्या डॉक्टरांना आणि सर्व हेल्थ वर्कर्सला मी मानाचा मुजरा करतो. आणि हे करणं सोपं नव्हतं. म्हणजे एकीकडे ताण तर होताच, पण त्यासोबत मी रोज विचार करायचो की हे पीपी किट दिवसभर घालून आणि त्या ठिकाणी काम करणं किती कठीण आहे. म्हणजे आता मी मास्क वापरतो तर 4दा असा हात तिकडे जातो की बाबा काढून थोडा श्वास घेऊन टाकू का. आणि इथे तर सगळ्या लेयर्सच्या लेयर्स या त्या ठिकाणी वापरायच्या आणि त्याच्यामध्ये दिवसभर काम करायचं. हे अत्यंत कठीण काम आहे आणि त्यामुळे फटीग अतिशय साहजिक आहे. पण तरी देखील माझी सगळ्यांना विनंती आहे की 75% लढाई आपण जिंकलो आहोत आणि आपण आपल्या कर्तृत्वातून अक्षरशः या संकटावर मात केली आहे. पण अजून 25% लढाई बाकी आहे. वॅक्सिनेशनचा जो हा काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा शेवटची आपली शक्ती लावावी लागणार आहे. पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची इतिहासामध्ये नोंद होईल. याचं कारण असं आहे की मानवतेचा इतिहास लिहित असताना त्या मानवतेच्या इतिहासामध्ये एक अत्यंत महत्वाचा चॅप्टर हा कोरोनाचा असेल. आणि या कोरोनाच्या काळामध्ये मानवतेची सेवा करणारे कोण होते अशा प्रकारची नोंद ही इतिहासाला घ्यावी लागेल. आणि त्या नोंदीमध्ये आपलं नाव हे असणं, मला असं वाटतं की आपल्या जीवनातलं एक अत्यंत महत्वाचं कार्य ते असणार आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना, आपले आभार मानत असताना आपल्याला विनंती देखील करतो की आता हा शेवटचा जो भाग आहे या भागात आपला संयम, आपली शक्ती या सगळ्याचा संचय हा आपण या ठिकाणी करा. आणि हे सगळं करत असताना अनेक वाईट अनुभव देखील आपल्यापैकी अनेकांना आले. लोकांच्या भावना जेव्हा तीव्र असतात त्यावेळी लोक अनेक वेळा विचित्र वागतात, अनेक वेळा कारण नसताना टार्गेट करतात, अनेक वेळा विनाकारण आपला राग हा कोणावर तरी काढतात. असे देखील काही अनुभव आपल्याला आले. पण त्याकरता मी समाजाच्या वतीनं आपली क्षमा देखील मागतो आणि आपण सगळे ज्या प्रकारे आमच्या पाठीशी उभा राहिलात त्याबद्दल आपले आभार देखील मानतो. एक अत्यंत महत्वाचा विषय आहे आपल्या हेल्थ स्पेंडिंगच्या संदर्भात. आणि खरंच आहे की आपल्याला आतापर्यंत राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, हेल्थ हा विषय महत्वाचा सगळ्यांना वाटत होता, पण त्याच्यावरचा फोकस जो आहे तो ज्या प्रमाणात असला पाहिजे त्या प्रमाणात आपला फोकस नव्हता. पण कोरोनाच्या संकटाने आपल्याला दाखवून दिलंय की हा फोकस काय. आणि म्हणूनच केंद्र सरकारने आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट करण्याकरता वेगवेगळ्या योजना तयार केल्या आहेत. व्हायरोलॉजीच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या लॅबोरेटरीज तयार करण्याचा निर्णय केलेला आहे. आपली खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपली टेस्टिंगची क्षमता ही किती लिमिटेड होती, ती आता आपण किती वाढवलेली आहे, ती भविष्यात आपल्याला सस्टेन करावी लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या पीपी किट्स आपण बनवत नव्हतो, कुठल्याही प्रकारचे इक्विपमेंट्स बनवत नव्हतो. संकटातनं जी संधी असते ती संधी आपण त्या ठिकाणी समजून घेतली आणि आज या सगळ्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपल्या देशामध्ये आपण केलंय. मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग आपण केलंय. आणि विशेषतः केंद्र सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना तयार केलेल्या आहेत त्यातनं मोठ्या प्रमाणात स्पेंडिंग जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. विशेषतः प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे या योजनेचं मूळ तत्व हे आहे की त्या योजनेचं लिव्हरेजिंग करून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवता आली पाहिजे. कारण जोपर्यंत रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा कॉन्सेप्ट आपण आणणार नाही किंवा इट इज नॉट जस्ट मिअर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बट ऍटलिस्ट ते जे काही प्रस्ताव आहेत ते बँकेबल होणार नाही
तोपर्यंत केवळ सरकारी गुंतवणुकीवर आपल्याला अवलंबून राहावं लागेल आणि एक लिमिटेड प्रमाणात खाजगी गुंतवणूक त्यात येईल. पण खाजगी गुंतवणुकीकरता आपण मोठ्या प्रमाणात जर वाव उभा करून दिला आणि त्याला बँकेबिलिटी दिली, त्याला काहीतरी स्ट्रीम दिला, तर त्यातनं मोठ्या प्रमाणात खाजगी गुंतवणूक येऊन एक मोठं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करता येईल. सरकारी गुंतवणूक स्टेपअप करणे आणि त्यासोबत खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, अशा दोन्ही गोष्टी ज्यावेळेस आपण एकत्रित करू, त्यातनं हे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते उभं राहील. आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे जाण्याकरता प्राईम मिनिस्टर जन आरोग्य योजना ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एक अतिशय उचित अशा प्रकारचं साधन आहे. आणि मला हा विश्वास आहे, राज्याची सरकार असो की केंद्राची सरकार असो, यानंतर बजेट सादर करताना हेल्थवरचं स्पेंडिंग, आणि मी त्याला स्पेंडिंग म्हणणार नाही, ती गुंतवणूक आहे, कारण त्यातनं एक स्वस्थ समाज आपण त्या ठिकाणी उभा करतो. आणि म्हणून ही गुंतवणूक सगळी सरकारं वडवल्याशिवाय राहणार नाही. आमचाही सगळ्यांचा तोच आग्रह असेल की आता आपण यातनं शिकूया आणि आपली या विशेषतः आरोग्याविषयीची गुंतवणूक ही जास्तीत जास्त वाढवूया. खूपच छान सर, खूपच छान सांगितलं. राहुलजी. धन्यवाद सर. तर अजून एक प्रश्न विचारतो, थोडासा रिपिटेटिव्ह आहे, मागच्या प्रश्नाला जोडूनच आहे हा प्रश्न. आपण सगळ्यांना सांगितलं की अजून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन आपण पूर्ण ठेवायचं ते चालू. पण असे पण सर बरेच लोक आहेत ज्यांचं की अगदी पोटावर हातावर पोट असतं, आपण म्हणतो की अजिबात रोजच्या रोज स्पेंडिंग करून करतायत. अशी काही आपल्याकडे केंद्र सरकारकडून वगैरे योजना येणार आहे का, की जरा हे जे कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियर आहे ते आपण, जसं आपण म्हटलं की त्याला आपलं शरीराचं अंग करून चालायचंय, आपण कुठे त्याला प्रोत्साहन करू शकू की समाजातले सर्व वर्ग ते व्यवस्थित पाळू शकतील. ज्या वर्गांना परवडत आहे ते लोक करतात, पण काही लोकांना खरोखर परवडत नसेल, त्यामुळे ते लोक दुर्दैवीपणे मास्कचा वापर म्हणा किंवा सॅनिटायझरचं त्यांना एखाद्या वेळेस माहिती नसेल काय आहे करून, असं काय आपण करू शकतो का सर? नाही, याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर केंद्र सरकारने या घटकाची चिंता करत या प्रत्येकाकडे खाण्याकरता रेशन पोचलं पाहिजे, अन्न मिळालं पाहिजे, त्यांच्याकरता वेगवेगळ्या सुविधा झाल्या पाहिजेत, अशा प्रकारची एक बृहद योजना तयार करून या लोक घटकाला मदत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यासोबत आता केंद्र सरकारने वर्क प्लेस मॅनेजमेंट जी आहे तिचे काही प्रोटोकॉल तयार केले आहेत. उदाहरणादाखल जे बांधकाम मजूर आहेत, या बांधकाम मजुरांना काम देत असताना त्या बांधकाम मजुरांना तिथे मास्क दिला पाहिजे, तिथे सॅनिटायझर असलं पाहिजे, त्यांची रोज तपासणी झाली पाहिजे, किंवा फॅक्टरी वर्कर जो आहे त्याच्याही संदर्भात असे प्रोटोकॉल तयार केले आहेत. असे वेगवेगळे प्रोटोकॉल तयार केले आहेत आणि त्याला सपोर्ट देखील केला आहे. उदाहरणादाखल बांधकाम मजुरांचा जो सेस आहे, या सेसमधनं त्यांना थेट मदत करायची किंवा त्यांच्याकरता व्यवस्था उभ्या करायच्या, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. विशेषतः असंघटित क्षेत्रामध्ये जे मजूर आहेत त्यांचा प्रश्न मोठा आहे, त्यांच्याही करता काही व्यवस्था केंद्र सरकारने उभ्या केल्या आहेत. आणि फॉर्मल सेक्टरमध्ये हे करणं सोपं जातं, पण इन्फॉर्मल सेक्टरमध्ये मात्र वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यवस्था आपल्याला तयार कराव्या लागतात. त्याही संदर्भात केंद्र सरकारने योजना तयार केल्या आहेत आणि त्या योजना लागू केल्या आहेत. धन्यवाद सर. जोशी सर. सर, तुम्ही आज मला खूप छान मार्गदर्शन करताय. हा शेवटचा प्रश्न आहे सर, कारण तुमचा वेळ खूप मूल्यवान आहे सर, आणि तुम्ही खूप चांगलं काम करताय सर आमच्या सगळ्यांसाठी. तर सगळ्यांना असं एक हे झालं, फिलिंग झालं की तुम्ही सगळ्या काळज्या घेतल्या सर, आणि तुम्ही इतके परफेक्शनिस्ट आहात सर, तरी पण तुम्हाला कोरोना झाला, असं कित्येक लोकांना होतं. आणि मग काय होतं की त्यांचं मनोबल एकदम कमी होऊन जातं की मी सगळं केलं तरी पण मी हरलो. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या कोरोना योद्धा आहात सर. तुम्ही कोरोनाला मात केली आहे आणि कोरोना योद्धाही आहात सर. आणि तुम्ही न घाबरता प्रत्येक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राचा ते टप्पा टप्पा तुम्ही पाहिला पूर्ण. तर असं जेव्हा होतं तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती सर, आणि त्याच्यातून तुम्ही कसं बाहेर आला? कारण असं खूप लोकांना वाटतं, खूप फ्रस्ट्रेशन येतं की अरे आपण सगळी काळजी घेतली, आणि आम्ही दोघंही तुम्हाला ओळखतो सर की तुम्ही इतके परफेक्शनिस्ट आहात. यु आर परफेक्ट ऑन एव्हरी स्मॉल थिंग. प्रत्येक लहान लहान गोष्टींमध्ये तुम्ही असतो. तरी पण कधी नाही कधीतरी हा कोरोना असा इतका स्मार्ट आहे की कुठेतरी जाऊन बसतो. आता कुठे जाऊन, तर बिहारमध्ये जाऊन तुम्हाला बसला, तर ते थोडंसं असं, तर तेव्हा तुम्हाला असं एक मानसिक प्रतिक्रिया काय होती तुमची, आणि मग त्याच्यातून तुम्ही बाहेर कसा आला सर? थोडंसं हे मनकवडा सांगा सर मला, कारण काय आहे की याच्या असं खूप लोकांना वाटतं आणि त्याचं फ्रस्ट्रेशन येतं, आणि कधी कधी त्यावेळेला काय करतात लोक अंगावर काढतात.
तुम्ही काढलं नाही, तुम्ही पटकन गेलात हॉस्पिटलमध्ये आणि तुमचा जीव वाचला आणि तुम्ही सगळं अगदी सुखरूप राहिला. आणि आमच्या सगळ्यांची हीच प्रार्थना आहे की तुम्ही अतिशय चांगलं स्वास्थ्य ठेवून, तुमचं वजनही छान कमी झालेलं दिसतंय मला, आणि तुम्ही स्वस्थ राहावं, कारण भारताला तुमची गरज आहे सर, आम्हाला तुमची सगळ्यांची गरज आहे. तर तुम्ही इतकं चांगलं कार्य करताय सर. तर ह्याच्यात थोडंसं तुम्ही तुमचा मनकवडा सांगा मला सर, की तुम्हाला काय वाटलं होतं त्या क्षणाला? खरं सांगायचं झालं तर कोरोना झाल्यानंतर घाबरून जाण्याची आवश्यकताच नाहीये. आणि आता तर इतके चांगले प्रोटोकॉल सगळे आलेले आहेत, डॉक्टरांना इतका अनुभव आलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आता तर म्हणजे घाबरण्याची बिलकुलच त्यात आवश्यकता नाहीये, काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनात निष्काळजीपणा हाच केवळ चुकीचा ठरू शकतो. पटकन ट्रीटमेंट घेणं किंवा अनेक लोकांना आजही कोरोना काहीतरी सोशल टाबू वाटतो, हा मूर्खपणा आहे. कोणालाही तो होऊ शकतो. त्याच्यामुळे म्हणजे जसं आपण सांगितलं, मी खरोखर काळजी घेत होतो तरी झाला. अनेक लोक इतकी काळजी घेतात तरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यात होतो. त्यामुळे कोरोना झाल्याने लाजण्याचं काही कारण नाही आहे, तो दाबून ठेवण्याचं कारण नाही आहे, आणि कोणी स्वतःला फार पैलवान समजण्याचंही कारण नाही आहे. त्यामुळे अनेक लोकांची मानसिकता अशी असते की आपण इतके पैलवान आहोत की आपल्याला काय आता झाला तर काय होऊ शकत नाही. असंही नाही. जी ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे ती प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. मला ज्या क्षणी कोरोना झाला त्या क्षणी मी म्हटलं की देशातल्या 14-15 लाख लोकांना कोरोना झाला आणि त्यातले बहुतांश लोक हे त्यातनं सुखरूप बाहेर पडले. 13-14 लाख लोक हे कोरोनातनं एकदम सुखरूप बाहेर पडले. तर मग आपण घाबरण्याचं कारण काय? आपण त्या 13-14 लाख लोकांमध्येच असणार आहोत. आणि त्यामुळे मला कुठेही त्यातनं कुठलं डिप्रेशन नाही आलं किंवा कुठे भीती वाटली नाही. हे जरूर वाटलं की अजून थोडी काळजी घेतली असती तर हे जे काही आता 15 दिवस, 20 दिवस का महिना किती वेळ लागेल माहिती नव्हतं, हे कदाचित आपल्याला वाचवता आले असते आणि थोडं अजून काही चांगलं काम करता आलं असतं. याचं एक थोडंसं मनात खंत त्याची होती. पण मला निश्चितपणे असं वाटतं आणि मी सगळ्या नागरिकांना आव्हान करेन की कुठलंही सिम्पटम असेल तर सिम्पटम अंगावर काढू नका. तात्काळ डॉक्टरांकडनं तपासणी करून घ्या, कोरोनाची टेस्ट त्या ठिकाणी करून घ्या आणि त्या संदर्भात एसिम्प्टोमॅटिक आणि सिम्प्टोमॅटिक याचे जे प्रोटोकॉल ठरले आहेत त्यानुसार जर आपण वागलो तर मला असं वाटतं की कोरोनात काहीही घाबरण्यासारखं नाहीये. इतके लोक बरे झाले तर आपण निश्चित बरे होऊ शकतो. आणि जे लोक बरे झाले नाहीत, मी त्यांची म्हणजे जे मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली देत असताना त्या सगळ्या आत्म्यांची क्षमा मागून त्यातले जास्तीत जास्त लोक हे काही ना काही अशा कारणांनी की वेळेवर ट्रीटमेंट न घेणं किंवा अंगावर जास्त वेळ काढणं किंवा ऑक्सिजन सॅच्युरेशन खूप कमी झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाणं, अशा ज्या काही छोट्या छोट्या चुका, आता त्याला चुका म्हणावं की त्यावेळेस कदाचित त्यांची हिंमत झाली नाही, जे काय असेल याच्यामुळे आणि मग कोमॉर्बिडिटी होती, त्या कोमॉर्बिडिटीमुळे ते वेगानं मृत्यूकडे गेले. तर मला असं वाटतं की हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला जर यातनं सुखरूप बाहेर यायचं असेल तर ट्रीटमेंट महत्वाची आहे. न लाजता ट्रीटमेंट घेणं, न घाबरता ट्रीटमेंट घेणं. आणि मला तर असं वाटतं की कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये जसं आपण सांगितलं की वजन कमी झालं पण उत्साह मात्र आता वाढलेला आहे. आणि कोरोना नंतरचे जे काही पथ्य सांगितले होते किंवा ज्या एक्सरसाइजेस सांगितल्या होत्या त्या योग्यपणे केल्यामुळे मला आता बिलकुल उत्साही वाटतं. मला कुठेही निरुत्साह नाही किंवा कुठेही क्षमता कमी झालेली नाही, कुठेही थकवा नाही आहे. मी पुन्हा आता फिरतोय, पण आता फिरत असताना पहिल्यापेक्षा जास्त काळजी घेऊन फिरतोय. जरी अँटीबॉडीज चांगल्या डेव्हलप झाल्या असल्या तरी मी मास्क वापरतो आहे आणि साधारणपणे सॅनिटायझरचा वापर असेल, कुठे आपण उतरलो, हात लावला, काही झालं तर लगेच हात सॅनिटाईज करणं, त्याशिवाय आपल्या अंगाला तो लागून देणं, ही सगळी काळजी अँटीबॉडीज असताना देखील मी घेतो. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे ही काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी. कोरोनातनं घाबरू नका, लवकर ट्रीटमेंट घ्या, तुम्ही निश्चित बरे व्हाल. खूपच छान सर, थँक्यू, धन्यवाद. राहुलजी. सर धन्यवाद. आज आपण आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं, आमच्या श्रोत्यांना इतकं छान मार्गदर्शन केलं. जसं जोशी सर म्हणाले, आमचे बरेचसे श्रोते ऍक्च्युली डॉक्टर आणि नर्सेस पण आहेत आणि बऱ्याच वेळा त्यांचा उत्साह वाढवण्याकरता आपल्यासारखं व्यक्तिमत्व आलं आणि बोललं तर त्यांचा उत्साह वाढतो. आपल्या वेळेत वेळ काढलात. मला माहिती आहे आजची दिनचर्या इतकी बिझी आहे,
तरीही तुम्ही ह्याच्यात वेळ काढून आमच्या आमच्या या कार्यक्रमाला आलात, त्याबरोबर मी आपले आभार मानतो. मी आणि जोशी सर आपले खरोखर आभार मानतो. फार फार धन्यवाद. आभार. आणि इतका चांगला कार्यक्रम आपण चालवता आणि त्या कार्यक्रमात येण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.